नागपूरमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा मेळावा होणार आहे। नागपूर शहरातील रेशीमबाग मैदानामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोनही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असतील। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लाभार्थी महिलांशी संवाद साधणार आहेत। हे वर्ष संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षात डायरेक्टिव्ह 41 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जेव्हा एखाद्याच्या जीवनात त्याची चूक नसताना त्याच्या वाट्यागाळाचं जीवन येतं तेव्हा सरकारने मदत केली पाहिजे। आज 2,48,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 आणि महायुतीचं सरकार आल्यावर पुन्हा यामध्ये वाढ करण्याचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी घोषित केला आहे। काँग्रेसच्या लोकांना याचा त्रास होतो आहे आणि म्हणून नवीन नवीन मुद्दे काढून ही योजना ही लोकांच्या स्मरणातून बाहेर जावी, या योजनेचं विस्मरण व्हावं असं काम काँग्रेसचे लोक पूर्ण शक्ती लावून करतायत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूर येथे पार पडतोय। नागपूरच्या रेशीमबाग मैदानामध्ये जे आहे ते हा मेळावा पार पडणार आहे आणि याकरता आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने महिला भगिनी जे आहेत या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 60,000हून अधिक महिला जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित लावणार आहेत। त्या संदर्भात प्रशासनाकडून या ठिकाणी व्यवस्था देखील करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज दुसरा हप्ता ज्या लाभार्थी महिला भगिनी राहिल्या असतील त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केला जाणार आहे। आपल्यासोबत काही महिला लाभार्थी आहेत। ताई, काय सांगाल, कुठून आला, तुमचं नाव सांगा। सातगावचे नाव काय तुमचं? नलिनी प्रशांत म्हणून। अच्छा, पैसे जमा झाले का? हो, आले। अच्छा, काय वाटतं, 1,500 रुपये 3,000 रुपये तुमच्या खात्यात सध्या जमा झाले, दर महिन्याला 1,500 रुपये येणार आहे। किती फायदा तुम्हाला कुटुंबामध्ये होऊ शकतो? भरपूर फायदा होऊ शकते ना। लाडकी बहीण योजना तर खूप छान आहे म्हणा। बहिणींसाठी एक म्हणजे हे आहे, त्यांच्यासाठी योगदान आहे की बहिणींना भावांकडून एक रक्षाबंधनचा सप्रेम भेट मिळाला आहे। प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आपल्या हस्बंडला पैसे मागावे लागते, अगदी म्हणजे भाजीपासनं मुलांच्या याच्यापासनं। आता हे 3,000 रुपये जे जमा झाले त्याच्यामुळे आपल्याला मागण्याची गरज नाही आहे आणि त्या निमित्ताने ज्या बायांचे अकाउंट नव्हते त्यांनी अकाउंट उघडले। कितीतरी बायांना अकाउंट ओपन करणं माहिती नव्हतं, या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांचे। आमचा जो काही किरकोळ खर्च असतो कुटुंबातील तो भागवण्यासाठी या योजनेमधून जे मिळणारे पैसे आहेत त्याचा आम्हाला नक्कीच मोठा फायदा होणार आहे, अशा भावना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।